आपला परिचय? राजाराव पाटणकर, मुक्काम ढोली, जिल्हा बैतूल, तहसील भैसदेई. थोडं जोरानं बोला. तर तुमचा मोबाईल नंबर आहे 7697035788. आता आम्ही एक ट्रायल म्हणून पहिले माझा परिचय होतो. अतुल गोविंदराव देवकरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझं कृषी केंद्र आहे अतुल कृषी केंद्र नावानं. माझा मोबाईल नंबर आहे 9970764666. एक शेतकरी बंधू एक सांगायचा होता एवढा विषय आहे का इथं आम्ही कोणत्याच प्रकारची ट्रायल नव्हती. म्हणजे हे सोयाबीन पूर्ण होमनी अळीनं खाल्लेलं होतं. पूर्ण पिवळं सट झालेलं होतं. आता ह्या शेतकऱ्यांना आम्ही म्हणजे मिरची आणि गोबीसाठी ट्रायलसाठी सरदार ॲग्रिकेमचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोटा दिलं होतं. पण त्यांच्यापाशी 1-2 टाकीचं औषध उरलं आणि जे प्रमाण कंपनीचं आहे त्या प्रमाणानुसार न टाकता त्यानं अर्ध म्हणजे 50% म्हणजे 50 मिली न्यूट्रीटॉप, 50 मिली कार्बोविटा 15 लिटर पाण्याला असं यूज केलं. ट्रायल म्हणून असं काही एक आश्चर्यासारखं वाटलं आम्हाला का आज आम्हालाही माहित नाही का बा सोयाबीनवर ते औषध चलते म्हणून. सोयाबीन यांची पूर्णपणे पिवळी आणि होमनी अळीनं पूर्ण मुया खाऊन पूर्ण सोयाबीन बसलेलं होतं. बरोबर. आज न्यूट्रीटॉप कार्बोविटामुळे सोयाबीन एवढं मोठं पिकअप आलं आणि ह्या डेमोही 26 तारखेचा होता आपला 28/7/25 म्हणजे सोमवार. आज आपण 1 तारीख आहे 1/8/2025 म्हणजे चौथ्या दिवशी एवढा मोठा रिझल्ट दिसल्यामुळे आज आम्हाला आश्चर्य वाटून आलं का ते औषध आम्ही होमनी आणि बुरशीवरच काम करते असंच आम्हाला माहित होतं. पण आज इथं सोयाबीन हिरवी पडली प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय नाही आहे आणि ह्या सोयाबीनवर तणनाशक शिवाय दुसरी फवारणी नाही आहे. बरोबर. दुसरी तण नाही काही मारलाय काय? नाही, दुसरी दवा नाही मारली. म्हणजे कीडनाशक वगैरे काहीच नाही. या दवामध्ये तुम्हाला कीडनाशकचंही काम झालं, व्हाईट फ्लायचं कोर झालं प्लस हिरवी. आता तुमची पहिली जी परिस्थिती होती ते थोडस आमच्या शेतकऱ्याला सांगा बरं. कशी परिस्थिती होती, काळी कशी होती दाखव. हा, मग याला फरदूळ कशी आली? झाडापाशीच दाखवा, उकळू नका. फरदळ आली. हा, किती फरदूळ आली म्हणजे त्याला बुटवे दाखवा ना. म्हणजे आज ह्या झाडामध्ये आज हे पूर्ण पिवळं झालं पण इथंही चुगर काढून राहिलं. त्याच्यानंतर शेंडा काढला आणि सोयाबीन काही पूर्णपणे बसलेली होती ते आजही चुगरून राहिली. काही थोडंसं म्हणजे 80 एक समजून त्याला 40-50% लॉस मध्ये गेली होती. ते तर खूप चांगली दुरुस्त झाली. आता याच्यामधली नव्हती बघा, पूर्णपणे सोयाबीन बसलेलं होतं. आणि हे MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये खूप ओमनी अळीचा अटॅक आलेला आहे. पण एक ट्रायल आमच्यासाठी एवढं काही झालं का भयानक. तर तुम्हाला रिझल्ट कसे वाटते? रिझल्ट 1 नंबरचा आहे. तुम्ही 28 तारखेला डेमो टाकला, हे तुमच्या स्वतःच्या मतानं. आम्ही तुम्हाला सांगितलंही नाही का बा हे औषध चालते नाही चालत. आम्ही तर तुम्हाला म्हटलं बा ड्रीमची. बरोबर आहे. आता हे जे तुमचं झाड म्हणजे एवढा सोयाबीन बसलेला प्लॉट ह्या दुरुस्त कधी झाला तर तुम्हाला न्यूट्रीटॉप कार्बोटा बद्दल काय वाटते? तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते? 1 नंबरचा रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना व अदर औषधी वापरल्यापेक्षा सोयाबीनवर तुम्ही हे यूज करता. तुम्ही ऑलरेडी होमनी अळीसाठी आपण मिरची आणि गोबीसाठी यूज केलेलंच आहे. त्याच्यातले रिझल्ट ऑलरेडी अगोदरल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. पण तुम्ही हे ट्रायल एक आमच्यासाठी आश्चर्यासाठी जे काम केलं हे आम्हाला खूपच काही म्हणजे काय बोलावं ह्या विषयावर आम्हाला समजत नाही. कारण आम्हाला हा अनुभव नव्हता का हे औषध असं काम करेल. मी अनुभवच केला त्याचा. हा, आणि ती स्वतःच्या मनानं तुम्ही 2 गोष्टी ट्रायल केल्या. नाहीतरी सोयाबीन गेलेला आहे बा तर करायचं काय तर टाकून दे. तर तुम्ही 2 टाकीमध्ये एवढं मोठं शेत केलं राजू. हे 2 टाकीमध्येच मारलं म्हणता आणि 50 मिलीच मारलं. न्यूट्रीटॉप 50, कार्बोटा 50, दोन्ही एक डब्बे वाचले होते. हा, दोन्ही एक तुकडे खाल्ले. 3 तुकडे. आणि एवढे रिझल्ट चौथ्या दिवशी तुम्हाला भेटले म्हणजे एक नवलवाची विषय. 10-12 टंक्या बनल्या. हा,
5 टंकाची आहे ती आपली. हा 5 टक्के 10 टक्क्यामधल्या त्याच्या हा. तरी इथला रिझल्ट आहे. अरे बाप रे, खूपच रिझल्ट आहे ना हो. हे झाड म्हणजे पहा ना, झाडाची पद्धत पहा, त्याले माल म्हणजे फ्लोरिंग सुटून राहिला आणि झाडाची क्लिअरिटी, त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय नाही आहे. हा, व्हाईट फ्लाय कोणाच प्रकारचं नाही. आणि 2 औषधीमध्ये काम. एक नवल करा जुक्त आहे, पूर्ण शेताचा व्हिडिओ काढा. धन्यवाद.